नमस्कार. प्रत्येक गावामध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यकाची नेमणूक केलेली होती. आता या सहाय्यकाविषयी आपण सुरुवातीपासून त्यांना माहिती देत होतो आणि त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी सोडवत होतो. आता ई पीक पाहणी करण्यासाठी ज्या सहाय्यकांची प्रत्येक गावामधून एका सहाय्यकाची नेमणूक करायची होती, तर ती सहाय्यकाची नेमणूक झालेली आहे. आता नेमणूक झाल्यानंतर त्यांना काम काय आहे, त्यांचं मानधन किती आहे आणि त्यांना येणाऱ्या अडचणी आज मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमची सहाय्यक म्हणून नेमणूक झाली असेल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर आपल्याला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर प्रत्येक गावामधून ई पीक पाहणी करण्यासाठी एका सहाय्यकाची नेमणूक करायची होती आणि त्या सहाय्यकाचं काम होतं की गावामध्ये सगळ्या शेतकऱ्याकडून ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. तर अशी ई पीक पाहणी करण्यासाठी गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यकाची नेमणूक झाली आणि या सहाय्यकाची ज्याही लोकांनी ऑनलाईन ज्यांनी फॉर्म भरला होता, ज्यांनी ऑनलाईन अप्लाय केलेलं होतं, तर त्यांचं ऑनलाईन ऍप्लिकेशन जर तुम्हाला माहित असेल तर ऑनलाईन ऍप्लिकेशन त्यांचं पेंडिंग दाखवत आहे. तर त्या सगळ्या सहाय्यकांना मी सांगतो की ऑनलाईन ज्यांनी केलेलं आहे त्यांचं पेंडिंगच दाखवणार आहे, कारण यांचं ऑफलाईन सर्व व्हेरिफिकेशन सर्व झालेलं आहे. ज्यांनी ऑफलाईन तलाठी साहेबांना भेटले आणि तलाठी साहेबांच्या नियोजनाखालीच ही सहाय्यकाची नेमणूक झालेली आहे. तर ज्यांनी ऑफलाईन तलाठीला भेटून सांगितलं त्यांची ही नेमणूक झालेली आहे. ऑनलाईन ज्यांनी पण अप्लाय केलं त्यांचं काही झालेलं नाहीये. तर बघा, प्रत्येक गावामध्ये सहाय्यकाची नेमणूक झाली. आता काही लोक डीजी ई पीक पाहणीमध्ये ई पीक पाहणी करत आहे आणि ई पीक पाहणी करण्यासाठी त्यांना भरपूर साऱ्या काही समस्या येत आहे. जसं की ई पीक पाहणी करायला गेल्यानंतर ते शेतकऱ्याच्या जागेवर म्हणजे जिथं शेतकऱ्याची जमीन आहे तिथं शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथलं जे लोकेशन आहे ते लोकेशन दाखवत नाहीये. सध्या तुम्ही लोकेशन पासून 500 मीटर अंतरावर आहे, 200 मीटर अंतरावर आहे असं दाखवत आहे. आणि ते सर्व जेवढं पण काही त्यांची जमीन आहे त्या जमिनीचे सर्व ठिकाणी जरी फिरलं तरी त्यांचं जे लोकेशन आहे ते 200-300 मीटर असं लांब दाखवत आहे. तर याच्यावर पण आता लवकरच अपडेट येणार आहे आणि हे पण सोल्युशन व्यवस्थित होणार आहे. जर तुम्हालाही जर अशा अडचणी येत असेल तर अशा भरपूर साऱ्या अडचणी बाकीच्या लोकांना किंवा शेतकऱ्यांना येत होत्या, त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यावर आम्ही जे वरचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बोललेलो आहे आणि लवकरच त्याच्यावर सोल्युशन निघणार आहे. त्यांना भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना पण अशा अडचणी गेल्या. आता हे ई पीक पाहणी करण्याचं अजून भरपूर साऱ्या अडचणी होत्या. त्याच्यामधील प्रामुख्यानं दुसरी अडचण होती की ई पीक पाहणी कोणी करायची. आता ही शेतकऱ्याने जरी केली तरी सहाय्यकांना त्याचं मानधन भेटणार होतं. फक्त सहाय्यकाचं महत्वाचं काम होतं की सहाय्यकांना जास्तीत जास्त शेतकऱ्याकडून ही पीक पाहणी करून घ्यायची. आता तुम्ही जेवढ्या जास्त शेतकऱ्यांना भेटशाल, जेवढ्या जास्त शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचं महत्व सांगा की तुमचं नुकसानीपासून होणारं जे नुकसान आहे ज्यांचं ते वाचण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी करायची आहे. तुमचं होणारं भविष्यातील नुकसान, शेतकऱ्यातील जे मालमत्ता आहे, जे वादळ वारा पाऊस त्यांच्यापासून जे शेतकऱ्याचं नुकसान आहे ते होण्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी म्हणजे त्याला शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना अनुदान मदत म्हणून भेटण्यासाठी आपल्याला ही पीक पाहणी करायची असते. आणि ही पाहणी करण्यासाठी शासनाने प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यकाची नेमणूक केलेली आहे आणि ही सहाय्यकाची नेमणूक त्यांनी जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे म्हणजे जसं की अंगणवाडी सेविका, आशा सेविका, जे ग्रामपंचायत मध्ये आहे, ग्रामपंचायत ट्रेनी, ग्रामपंचायत शिपाई, कर्मचारी, ग्रामपंचायत ऑपरेटर असे सगळ्यामधूनच केलेले आहे. कारण का याला मानधन जास्त नाहीये, या मानधन खूप कमी आहे आणि या कमी मानधन स्वरूपात एक सेपरेट माणूस ठेवून त्याला काम करायला परवडणार नाही. त्यामुळं हे शासकीय यंत्रणामधीलच लोकांची यामध्ये नेमणूक केलेली आहे. आता ही नेमणूक तर झालेली आहे. आता यांचं मानधन कधी भेटणार अशा बऱ्याचशा जे पण काही सहाय्यक म्हणून जुडलेले आहे त्यांचा प्रश्न होता. तर याची जी सहाय्यकाचे जे पेमेंट आहे ते तुमच्या डीबीटी द्वारेच
तुमच्या अकाउंट मध्ये होणार आहे. तर हे पेमेंट आता तलाठी आणि तलाठीच्या हातात आहे आणि तलाठीच्या नंतर ते वर पण भरपूर सारी यंत्रणा आहे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला होणार आहे. आणि हे काही असं फिक्स मानधन नाही, 10,000 रुपये 5,000 रुपये असं काही फिक्स नाही. तुमच्या कामावर, तुमच्या गावामध्ये किती पीक पाहणी झाली तर त्यानुसार तुम्हाला हे मानधन भेटणार आहे. आणि या मानधन तुम्हाला तुमच्या डीबीटी द्वारे तुमच्या अकाउंट मध्येच होऊन जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला पेमेंट बाबत तुम्ही जे काम केलं ई पीक पाहणी करण्याचं तर ते भेटणार आहे. आता काही लोकांचे प्रश्न होते यावर की हे ई पीक पाहणी करण्याचं जे सहाय्यकाचं आहे ते किती दिवस चालेल. तर त्याची सध्या तरी आपण सांगू शकणार नाही ते किती दिवस चालेल, पण सध्या तरी ते सुरू आहे आणि व्यवस्थित सुरू आहे. हे ई पीक पाहणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावी, जास्तीत जास्त लोकांनी ई पीक पाहणी करावी यासाठी शासनाने योजना आणलेली आहे. त्याच्यामुळं ही योजना जे शासकीय यंत्रणांमधील लोक आहेत तेच करत आहेत. त्याच्यामुळं हे किती दिवस चालेल, कारण त्यांची ती ड्युटी चालू आहे, त्यांच्याकडे दुसरा सोर्स आहे, इन्कम सोर्स. त्याच्यामुळे ही एक जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी ही योजना शासनाने आणलेली आहे. जर तुम्हाला ई पीक पाहणी करण्याबाबत अजून काही प्रश्न असेल, अजून काही तुमच्या अडचणी असेल, निसंकोच नक्की कमेंट करा, नक्की सांगा. आपण त्याच्यावर नक्की सोल्युशन काढू आणि तुमच्या प्रश्नांचं निराकरण नक्की करू. जर चॅनलला पहिल्यांदा बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्यासारख्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.